तर बघा मित्रो, प्रॅक्टिस सेट 4.3 मधलंच क्वेश्चन नंबर 3 पाहायचं आपल्याला, ज्यामध्ये 3a प्लस 7b अपॉन 3a मायनस 7b इक्वल टू 4/3 असं जर असेल तर आपल्याला 3a स्क्वेअर मायनस 7b स्क्वेअर अपॉन 3a स्क्वेअर प्लस 7b स्क्वेअर याची व्हॅल्यू काढायची आहे. तर बघा इथे याची व्हॅल्यू दिलेली आहे. आता तुम्ही म्हणता की इथे a आहे, इथे a स्क्वेअर आहे, याचा स्क्वेअर येतो म्हणजे याची व्हॅल्यू भेटून जाईल असं नाहीये. इथे 3 चा स्क्वेअर नाहीये, इथे फक्त a चा स्क्वेअर आहे, इथे फक्त b चा स्क्वेअर आहे. तर या टर्मचा स्क्वेअर म्हणजेच ह्याचा स्क्वेअर असं जर समजाल तर प्रश्न जो वाचून आले तो तुम्ही चुकीचा समजत आहे. तर बघा इथे काय करावं लागेल, तर इथे सर्वात पहिले या व्हॅल्यूवरून आपल्याला a अपॉन b याची व्हॅल्यू काढावी लागेल. तर बघा मी घेतो इथे सोल्युशन 3a प्लस 7b अपॉन 3a मायनस 7b इक्वल टू 4/3 आहे. तर वरत ज्या संख्या दिसत आहे त्याच संख्या आपल्याला खाली सुद्धा दिसत आहे. 3 इथे आहे, 3 इथे आहे, 7 इथे आहे, 7 इथे आहे, इथे प्लस आहे, इथे मायनस आहे. त्यामुळे इथे आपल्याला कंपोनेंडो आणि डिव्हिडंडो मेथड नुसार हे सॉल्व्ह करावं लागेल. तर मग म्हणून मी इथे लिहिणार बाय युजिंग कंपोनेंडो अँड डिव्हिडंडो मेथड. तर या मेथडचा वापर केल्याने काय होईल की ही जी वरची टर्म आहे ही आपल्याला 3a प्लस 7b ऍज इट इज लिहिली आणि हीच टर्म परत मी खाली सुद्धा जशीच्या तशी लिहिणार आहे. मग आणि कंपोनेंडो डिव्हिडंडोचा मिनिंग काय आहे, तर समोर आपल्याला काय करावं लागेल की ही जी खालची टर्म आहे एक वेळा प्लस करावी लागेल, एक वेळा मायनस करावी लागेल. म्हणजे 3a मायनस 7b आपण एक वेळा प्लस करू आणि एक वेळा काय करणार आहोत आपण मायनस करणार आहोत. बघा इथे प्लस केलं आणि इथे मायनस केलं. तसंच मग इथे जी टर्म आहे वरते तेच टर्म आपल्याला खाली लिहायची आहे आणि ही जी खालची टर्म आहे एक वेळा आपल्याला प्लस करायची आहे आणि एक वेळा आपल्याला मायनस करायची. तर आता हे जे ब्रॅकेट आहे हे ब्रॅकेट फोडून आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. तर बघा काय होईल, 3a प्लस 7b प्लस 3a मायनस 7b अपॉन 3a प्लस 7b मायनस 3a प्लस 7b. बघा या मायनसने या टर्मला मायनस केलं आणि या मायनसने या मायनस टर्मला प्लस केलं, म्हणजे मायनस मायनस प्लस होतो, गुणाकार करायचा आहे. तर इथे काय होईल, 4 आणि 3 7 होईल आणि 4 मधून 3 गेले 1 राहणार. तर आता इथे बघा प्लस 7b आणि मायनस 7b कॅन्सल आणि इथे 3a आणि मायनस 3a कॅन्सल. तर आता बघा 3 आणि 3 इथे होते 6a, 3a प्लस 3a 6a. हा त्यानंतर अपॉन 7 प्लस 7 14b हा इक्वल टू काय राहिलं आपल्या जवळ 7/1. आता पुढे हे 14 इथे मल्टिप्लाइड आहे आणि हे आपल्याला डिनॉमिनेटर मध्ये दिसत आहे, हे इकडे न्यूमरेटर मध्ये मल्टिप्लाइड आहे. म्हणजे इथे 14 डिनॉमिनेटर मध्ये आहे तर इकडे मल्टिप्लाइड आहे, इकडे हे न्यूमरेटर मध्ये आहे तर इकडे हे डिनॉमिनेटर मध्ये. तर काय होईल, इथे a अपॉन b ऍज इट इज इक्वल टू 7 मल्टिप्लाइड बाय 14 अपॉन हा 6 इथे आला 6 into 1. तर बघा काय होईल, a अपॉन b इक्वल टू तर काय होईल, बे साती 14 बे त्रिक 6 साती साती 49 होते आणि भागेला 3. तर a अपॉन b ची व्हॅल्यू आपल्याला 49/3 आलेली आहे. a अपॉन b ची व्हॅल्यू आपल्याला 49/3. आता बघा इथपर्यंत समजलं तुम्हाला सर्वांना, हे नोट डाऊन करून घ्यायचं आहे. मी या साईडचं मोडणार आहे आणि नंतर मग हे सॉल्व्ह करणार आहे याच्या पुढचं. ठीक आहे, आपल्याला a ची आणि b ची व्हॅल्यू भेटली 49/3. तर इथं a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर आहे, इथे a स्क्वेअर आणि b स्क्वेअर आहे म्हणून मी a स्क्वेअर आणि b स्क्वेअर ची व्हॅल्यू काढून घेतो. a स्क्वेअर म्हणजे 49 चा स्क्वेअर आणि b स्क्वेअर म्हणजे 3 चा स्क्वेअर. 49 चा स्क्वेअर होतो 2401 अपॉन 3 चा स्क्वेअर होतो 9. तर ही व्हॅल्यू भेटली आपल्याला. त्यानंतर पुढे आपल्याला जी व्हॅल्यू भेटली आहे की a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इक्वल टू 2401 अपॉन 9. तर या व्हॅल्यू मध्ये आपल्याला असं दिसतं की हे a स्क्वेअर आहे, याने इथे घेणार. चला बघा a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इक्वल टू 2401 अपॉन 9. तर इथे a ला सोबती 3 आहे आणि b ला सोबती 7 आहे. म्हणजे याचे कोएफिशिएंट बघितले की a स्क्वेअर चा कोएफिशिएंट 3 आहे, b स्क्वेअर चा कोएफिशिएंट 7 आहे. तर म्हणून मी याला काय करतो 3 आणि याला मल्टिप्लाय करतो 7. तर तसंच होईल, इथे काय होणार 3 ने आणि 7 ने मी मल्टिप्लाय करणार. मग त्यामुळे काय होईल की 7 ने जर मी याला जर डिवाइड जर केलं तर 343 ने याला डिवाइड होतं आणि हा 3 1 3 आणि हा काय होईल 3 3 9.
तर काय होऊन राहिलं इथे 3a स्क्वेअर अपॉन 7b स्क्वेअर इक्वल टू 343 अपॉन 3 हे आपलं आन्सर आलं. मग त्यानंतर इथे 3a स्क्वेअर आहे, इथे 7b स्क्वेअर आहे, तर ही टर्म आपल्याला आणायची आहे इथे. तर इथे ही खालची टर्म इथे मायनस आहे आणि हीच खालची टर्म इथे प्लस आहे, म्हणजे एक वेळा मायनस झाला एक वेळा प्लस झाला, म्हणजे आपल्याला कॉम्पोनंडो आणि डिव्हिडंडो जर लावलं इथे तर येऊन जाईल आपलं उत्तर. तर बघा, बाय युझिंग कॉम्पोनंडो अँड डिव्हिडंडो मेथड, तर इथे काय होईल 3a ऍज इट इज, 3a स्क्वेअर ऍज इट इज, इथे पण 3a स्क्वेअर ऍज इट इज. एक वेळा मी प्लस करणार आहे, एक वेळा मी मायनस करणार आहे. तर इथे मायनस दिलाय म्हणून आधी मी मायनस करणार, इथे मी प्लस करणार. तर मायनस काय केलं 7b स्क्वेअर अपॉन इथे मायनस 7b स्क्वेअर केलं होतं, इथे प्लस 7b स्क्वेअर करत आहे. तर इथे तसंच 343 मायनस 3 अपॉन 343 प्लस 3. त्याला सॉल्व्ह करायचं आहे. 3a स्क्वेअर मायनस 7b स्क्वेअर अपॉन 3a स्क्वेअर प्लस 7b स्क्वेअर मी जसंच्या तसं लिहिलं आणि ही टर्म हीच आहे. तर इक्वल टू 343 मायनस 3 340 अपॉन 343 प्लस 3 346. याला जर डिवाइड केलं 2 ने तर आपल्याला मिळतं 170 170 आणि इथे 173. तर 170 अपॉन 173 हे आपला आन्सर येणार. तर आपल्याला याच प्रॅक्टिस सेट मधला क्वेश्चन नंबर 4 ज्यामध्ये आपल्याला सॉल्व्ह द फॉलोइंग प्रॉब्लेम्स म्हटलं आहे, त्यापैकी पहिलं एक्झाम्पल आहे आपलं x स्क्वेअर प्लस 12x मायनस 20 अपॉन 3x मायनस 5 इक्वल टू x स्क्वेअर प्लस 8x प्लस 12 अपॉन 2x प्लस 3. यामध्ये बघा मित्र, कॉम्पोनंडो आणि डिव्हिडंडो जर पाहायचं असेल आपल्याला तर वरील ज्या टर्म आहेत तशाच प्रकारे आपल्याला खाली सुद्धा टर्म लागेल. तर इथे पहा, इथे x चा कोएफिशियंट 3 दिसत आहे पण याचा x चा कोएफिशियंट 12 आहे, म्हणजे मला इथे सुद्धा 12 पाहिजे होतं. इथे कॉन्स्टंट टर्म 20 आहे तर इथे मला कॉन्स्टंट टर्म 20 पाहिजे होतं. तर मग मला इथे 12 आणायचा, इथे 20 आणायचा, तर कोणत्या संख्येने गुणायचं? तर पहा, इथे मी 4 ने जर मल्टिप्लाइड केलं तर 4 त्रिक 12 आणि इथे होईल 4 पंच 20. मग तसंच इथे सुद्धा होईल का 4 दुनी 8, म्हणजे इथे 8 आहे तर इथे 8 येऊन जाईल. 4 त्रिक 12, इथे 12 आहे तर इथे 12 येऊन जाईल. म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, मल्टिप्लाइड बाय 1/4 ऑन बोथ साइड असं करावं लागेल. समजलं मित्र? तर बघा, मी मल्टिप्लाय करून आलो 1/4 ने, तर 1/4 मल्टिप्लाइड बाय x स्क्वेअर प्लस 12x मायनस 20 अपॉन 3x मायनस 5. तसंच 1/4 मल्टिप्लाइड बाय x स्क्वेअर प्लस 8x प्लस 12 अपॉन 2x प्लस 3. तर इथे मल्टिप्लिकेशन केल्यावर होईल x स्क्वेअर प्लस 12x मायनस 20 अपॉन 4 त्रिक 12, त्यानंतर 4 पंच 20, म्हणजे या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं 4 इंटू 3 12x 4 इंटू मायनस 5 मायनस 20. त्यानंतर इथे तसंच इक्वल टू x स्क्वेअर प्लस 8x प्लस 12 अपॉन 4 इंटू 2x 8x 4 इंटू 3 12. बघा मित्र, वरते ज्या टर्म आहेत त्याच टर्म आपल्याला खाली सुद्धा दिसत आहे. तर या ठिकाणी आता आपल्याला कॉम्पोनंडो आणि डिव्हिडंडो या दोन्ही गोष्टी लावायची गरज नाही आहे, इथे फक्त डिव्हिडंडो लावायची गरज आहे. कारण ही टर्म इथे जर सबट्रॅक्ट जर झाली तर हे कॅन्सल होऊन जाईल, त्यामुळे आपल्याला हे सोपं जाईल. तर बघा, बाय युझिंग डिव्हिडंडो मेथड, बाय युझिंग डिव्हिडंडो मेथड, या डिव्हिडंडो मेथडचा वापर जर केला तर काय होईल, x स्क्वेअर प्लस 12x मायनस 20, त्यानंतर इथे मायनस 12x मायनस 20, म्हणजे ही टर्म आपण मायनस केली आणि हीच टर्म जशीच्या तशी 12x मायनस 20 राहील. तसंच या ठिकाणी होईल इक्वल टू, मी खाली लिहितो थोडं मावणार नाही म्हणून, तर x स्क्वेअर प्लस 8x प्लस 12 आहे मायनस इथे करणार मी 8x प्लस 12 आणि त्यानंतर हीच टर्म 8x प्लस 12 ऍज इट इज. तर बघा, हे सॉल्व्ह करायचं आहे तर काय होईल, तर इथे ब्रॅकेट फोडून टाकू आपण. तर x स्क्वेअर प्लस 12x मायनस 20 मायनस 12x प्लस 20 अपॉन हे ऍज इट इज लिहिणार मी 12x मायनस 20 आणि ही टर्म x स्क्वेअर
प्लस 8x प्लस 12 मायनस 8x मायनस 12 अपॉन 8x प्लस 12. तर इथे बघा मित्र, इथं 12x आणि मायनस 12x कॅन्सल, मायनस 20 प्लस 20 कॅन्सल, तसंच इथे 8x मायनस 8x कॅन्सल, प्लस 12 मायनस 12 कॅन्सल. आता इथे शिल्लक राहत आहे फक्त x स्क्वेअर अपॉन 12x मायनस 20 इक्वल टू x स्क्वेअर अपॉन 8x प्लस 12. 8x प्लस 12. तर इथे जर आपण x ची व्हॅल्यू जर 0 जर ठेवली तर हे या इक्वेशनचं सोल्युशन नसणार. तर इथे x इज नॉट इक्वल टू 0 म्हणजेच x स्क्वेअर इज नॉट इक्वल टू 0 ठेवावं लागेल. तर यासाठी आपल्याला डिव्हायडिंग x स्क्वेअर ऑन बोथ साइड करावं लागेल. तर त्यामुळं x स्क्वेअर अपॉन 12x मायनस 20 इक्वल टू x स्क्वेअर अपॉन 8x प्लस 12. तर यालाही मी x स्क्वेअर ने डिवाइड केलं, याला सुद्धा x स्क्वेअर ने डिवाइड केलं. तर काय होईल, हा x स्क्वेअर कॅन्सल आणि राहिलं काय, तर 1 अपॉन 12x मायनस 20 इक्वल टू 1 अपॉन 8x प्लस 12. तर याला आपल्याला असं लिहिता येतं 8x म्हणजे ही टर्म इथे गेली, ही टर्म इथे गेली असं म्हणता येईल. 8x प्लस 12 इक्वल टू 12x मायनस 20. तर नातेवाईक जवळ करा. नातेवाईक म्हटलंच म्हणजे हे 12x इकडे न्या किंवा 8x तिकडे न्या, मायनस 20 इकडे आणा, म्हणजे 12 ॲज इट इज, हे मायनस 20 इकडे आणलं, प्लस 20 झालं आणि इक्वल टू हे 12x आहे, तर इथे 8x प्लस आहे, तर या साईडला गेल्यावर मायनस 8x होईल. तर 12 प्लस 20 32 इक्वल टू 12 मायनस 8 4x. तर x इक्वल टू काय होईल, हा 4 मल्टिप्लाइड आहे, इकडे काय डिवाइड येईल, म्हणजे 32 डिवाइड बाय 4. तर x ची व्हॅल्यू येईल आपली 8. इथे हे प्रॉब्लेम संपलं. तर नेक्स्ट प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करणार आहे क्वेश्चन नंबर 4 मधलंच. सेकंड नंबरचं 10x स्क्वेअर प्लस 15x प्लस 63 अपॉन 5x स्क्वेअर मायनस 25x प्लस 12 इक्वल टू 2x प्लस 3 अपॉन x मायनस 5. तर आता मागील प्रॉब्लेम मध्ये असं पाहिलं होतं की आपल्याला वरच्या टर्म ज्या आहेत, म्हणजे इथे जे कोएफिशियंट आहेत तेच कोएफिशियंट खालील व्हेरिएबलचे सुद्धा असले पाहिजे, किंवा कॉन्स्टंट टर्म असेल वरची तर ती कॉन्स्टंट टर्म खालची सारखी असली पाहिजे. तर असं काही नाही आहे, तर वरच्या ज्या कोणत्याही दोन टर्म तरी सारख्या आल्या पाहिजे. खाली वरते ज्या टर्म आहेत त्याच टर्म आपल्याला खाली आलेल्या पाहिजे. तर बघा, आपल्याला एक एक स्टेप समजून घ्यायची. तुम्हाला एक एक स्टेप समजणार, एक एक पायरीप्रमाणे जर तुम्ही जर उतरत गेले, व्यवस्थित समजत जर गेले, तर तुम्हाला कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल, तर कोणत्याही अडचणी जाणार नाही. तर हा कन्सेप्ट तुम्हाला समजला नव्हता म्हणूनच मी हा व्हिडिओ अपलोड केला आहे, स्पेशल हेच एक्झाम्पल घेतलेलं आहे. तर पूर्ण व्यवस्थित समजून घ्या. तर पहा, इथे यामध्ये तर ऍडजस्टमेंट काही करता येणार नाही, पण या संख्या ज्या आहे, ही संख्या इथे जर आणली आणि ही संख्या इथे जर नेली तर आपल्याला ऍडजस्टमेंट करता येईल, की वरील संख्या आणि खालील संख्या सारख्या करता येईल. तर मग ही टर्म इथे न्यायची आहे, ही टर्म इथे न्यायची आहे, तर याला काय म्हणतो आपण, अल्टरनेट करून आलो. म्हणजे काय, तर अल्टरनेंडो बाय युजिंग अल्टरनेंडो. तर काय होईल, इथे मी 10x स्क्वेअर प्लस 15x प्लस 63 लिहिलं, आणि ही जी टर्म आहे इथे आणली तर काय होईल, 2x प्लस 3, आणि ही टर्म मी इथे नेली तर 5x स्क्वेअर मायनस 25x प्लस 12, आणि अपॉन इथे x मायनस 5 ऍज इट इज लिहिलं. आता बघा की इथे x आहे आणि इथे 15 आहे, तर असं किती गुणू म्हणजे इथे मला 15 येईल, आणि असं याला किती न गुणू म्हणजे मला 63 येईल, तर पॉसिबल नाही आहे. तर मला इथं 10x स्क्वेअर करता येईल का, हो. 5x न जर मी मल्टिप्लाय केलं तर 5 दुनी 10, आणि x आहे तर हा x स्क्वेअर, 5x इंटू 2x जर केलं तर 10x स्क्वेअर येईल, आणि 5x न 3 ला जर मल्टिप्लाय केलं तर 15x येईल. म्हणजे ह्या दोन टर्म सारख्या येऊ शकते. तर इथे तसंच होईल का, जर मी 5x ने इथे मल्टिप्लाय केलं तर हा 5x स्क्वेअर मिळेल, याला 5x ने मल्टिप्लाय केलं तर 25 मिळेल, म्हणजेच काय, तर मल्टिप्लाइड बाय 1 अपॉन 5x ऑन बोथ साइड.
तर बघा इथे याला मल्टिप्लाइड करत आहे मी 1/5x मल्टिप्लाइड बाय 10x स्क्वेअर प्लस 15x प्लस 63 अपॉन 2x प्लस 3 ऍज इट इज, आणि त्यानंतर पुढे 1/5x मल्टिप्लाइड बाय 5x स्क्वेअर मायनस 25x प्लस 12 अपॉन x मायनस 5. तर बघा इथे आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे, तर काय होईल, इथे हे वरची टर्म ऍज इट इज जाणार, 1 ने मल्टिप्लाइड केल्यावर 10x स्क्वेअर प्लस 15x प्लस 63 आणि अपॉन इथे होईल हे 10x स्क्वेअर 5x इंटू 2x 10x स्क्वेअर प्लस किती होईल हे 15x झाल्या, वरच्या दोन टर्म आणि या खालच्या टर्म सारख्या झाल्या, इक्वल टू तसंच इथे होईल 5x स्क्वेअर मायनस 25x प्लस 12 ऍज इट इज, आणि इथे 5x इंटू x 5x स्क्वेअर आणि मायनस 25x या वरच्या टर्म आणि खालच्या टर्म सारख्या झाल्या. आता इथे सुद्धा आपण आपल्याला डिव्हिडंडच लावायचा आहे, ही टर्म इथे मायनस केली तर या टर्म कॅन्सल होऊन जातील आणि आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायला सोपं जाईल. तर मी बाय युजिंग डिव्हिडंडो तर काय होईल 10x स्क्वेअर प्लस 15x प्लस 63 मायनस 10x स्क्वेअर प्लस 15x अपॉन 10x स्क्वेअर प्लस 15x ऍज इट इज, म्हणजे ही टर्म आपण इथे मायनस केली. तसंच इथेही करायचं आहे आपल्याला 5x स्क्वेअर मायनस 25x प्लस 12 आणि मायनस 5x स्क्वेअर मायनस 25x आणि हे 5x स्क्वेअर मायनस 25x ऍज इट इज. आता हे ब्रॅकेट फोडायचे आहे, तर ब्रॅकेट फोडून आपल्याला लिहायचं इथे 10x स्क्वेअर त्यानंतर प्लस 15x प्लस 63 प्लस 15x त्यानंतर प्लस 63 मायनस 10x स्क्वेअर त्यानंतर हे मायनस प्लस ला मायनस करेल मायनस 15x होईल अपॉन इथे होईल 10x स्क्वेअर प्लस 15x त्यानंतर इक्वल टू इथे मावत नाही तर मी खाली लिहितो इक्वल टू काय होईल 5x स्क्वेअर त्यानंतर मायनस 25x प्लस 12 त्यानंतर हा ब्रॅकेट फोडला तर काय होईल मायनस 5x स्क्वेअर त्यानंतर होईल मायनस मायनस प्लस 25x अपॉन 5x स्क्वेअर मायनस 25x मी जसंच्या तसं लिहिलं. तर हे ब्रॅकेट फोडल्यानंतर 10x स्क्वेअर मायनस 10x स्क्वेअर प्लस 10x स्क्वेअर कॅन्सल प्लस 15x मायनस 15x कॅन्सल तसंच हे 5x स्क्वेअर मायनस 5x स्क्वेअर कॅन्सल मायनस 25x प्लस 25x कॅन्सल. तर इथे आपल्याला उत्तर मिळणार आहे 63 अपॉन 10x स्क्वेअर प्लस 15x इक्वल टू इथे मिळणार आहे 12 अपॉन 5x स्क्वेअर मायनस 25x. तर ही टर्म इथे मल्टिप्लाइड ही टर्म इथे मल्टिप्लाइड म्हणजे 63 मल्टिप्लाइड बाय 5x स्क्वेअर मायनस 25x इक्वल टू 12 मल्टिप्लाइड बाय 10x स्क्वेअर प्लस 15x. तर इथे 63 इंटू 5 जर केलं तर 5 3 15 हातचाला 1 6 5 30 आणि 31 315 होईल. तर इथे 315 x स्क्वेअर मायनस 63 इंटू 25 केलं तर 5 3 15 हातचाला 1 6 5 30 आणि 31 त्यानंतर इथे 0 2 3 6 2 सक 12 इथे 5 7 5 1 1575 येईल 1575 x इक्वल टू 12 इंटू 10 120 x स्क्वेअर त्यानंतर 15 गुणिला 12 करावे लागेल 15 गुणिला 12 12 पंच 60 12 12 6 18 180 प्लस 180. त्यानंतर नातेवाईक जवळ करू आपण तर 120 इकडे आणा 315 x स्क्वेअर हे प्लस टर्म आहे इकडे आणले मायनस 120 x स्क्वेअर लिहिले त्यानंतर हे 1575 इथे x होईल ना 12 गुणिला 15x इथे 180x. तर इथे काय होईल की ही टर्म जी आहे ही इकडे पाठवू म्हणजे 180x ऍज इट इज आणि प्लस 1575 इथे x येईल. तर पहा 315 मधून 120 गेले 315 मायनस 120 5 राहिले त्यानंतर 2 इथे 11 11 मधून 2 गेले 9 राहिले 2 मधून 1 गेला 195 195 x स्क्वेअर
इक्वल टू 1575 अधिक 180, 1575 अधिक 180, इथं 5, 15 आणि इथे 6 7 1755, तर 1755 एक्स, हा एक्स स्क्वेअर आणि एक्स कॅन्सल केला मी, आणि एक्स इक्वल टू हे इथं मल्टिप्लाइड आहे 195, इथे काय होईल डिवाइड 1755 भागेला 195, तर 1755 ला सुद्धा 5 ने भाग जातो आणि 195 ला सुद्धा 5 ने भाग जातो, म्हणून 1755 भागेला 5, तर 5 त्रिक 15, इथे उरले 2, त्याले 5, 5 5 25, नंतर 5 1 5 351 आला आपलं उत्तर. याला भाग दिला 5 ने तर 351 येईल, आणि याला जर भाग दिला 195 भागेला जर 5 केलं तर 5 त्रिक 15, इथे 4, 5 9 45, म्हणजे 39 अपॉन 39 असं उत्तर येईल 5 ने भाग दिल्यानंतर. तर x इक्वल टू 351 अपॉन 39. तर 39 ने 351 ला भाग जातं का, तर 39 गुणेला 9 करून बघतो मी आधी, 9 9 81, 8 8 9 27, 27 आणि 8 होतात 35, हो, तर 351 ने भाग जातो, 39 90 351, तर x व्हॅल्यू आपली 9 आली आहे मित्रांनो.